तर नमस्कार मित्रांनो, आज नॉमिनेशन झालेले सदस्य आहेत. मी त्यांची लिस्ट आहे, त्यांचे नाव घेतोय. तुम्हाला वोट कुणाला करायचा आहे हेही तुमच्या हातात आहे. मी सांगण्यानं तर तुम्ही करणार नाहीये हे मला माहित आहे. तर सचिन दादा, रुचिता, प्राजक्ता, दीपाली मॅम, आरबी सर, प्रभू, अनुश्री, रोशन दादा आणि सागर दादा हे सगळेजण नॉमिनेट झालेले आहेत. आणि तुम्हाला वोट कुणाला करायचा आहे हे गेम बघून करा, ना की त्यांचा इमोशनल किंवा त्यांची फॅन फॉलोईंग हे काही बघून नका करू. तिथे फक्त वोट गेम जो खेळतो त्यालाच वोट करा प्लीज. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया न टाइम घालता. आज रुचिता कडक बोलत होती आणि तन्वीला एकदम खतरनाक म्हणजे रिप्लाय दिला तिने, माहितीये का? म्हणजे कोल्हापूरचा तडका आहे, हलणारा नाहीये असं म्हणत तन्वीला खूप म्हणजे खूप भारी रिप्लाय दिला. मला तर आज रुचिताचा रिप्लाय आवडला, कारण की रुचिता एवढे दिवस फक्त आणि फक्त आरडा ओरडा करत होती, पण ह्या वीक मध्ये तन्वी तसं काहीच नाही करत आहे. तन्वी सायलेंटली रिप्लाय करत आहे आणि एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक. अनुश्रीनं जे नॉमिनेट केलं प्राजक्ताला ते बरोबर केलं, कारण की प्राजक्ताचं योगदान कुठेच नाही. बाल्कनी सोडलं तर ते कुठेच दिसत नाही आणि हल्लीमध्ये तर ते बाल्कनीत सुद्धा दिसत नाहीयेत आणि कुठे गायब असतात काहीच ते समजत नाहीये. मित्रांनो, सचिन दादानं जे नॉमिनेट केलं आरबी सरांना तर ते ठीक होतं, कारण की आरबी सर आणि विशाल ह्या दोघांची फाईट असते आणि हे दोघं एकमेकाला कॉम्पिटिटर समजतात. पण आरबी सरांना त्या दिवशी गाजर फेकाच्या दिवशी विशालचं गाजर सोडून करणचं गाजर फेकलं, कारण की आरबी सर आय थिंक मला असं वाटतं की विशालला थोडंसं घाबरतात. माझं मत असं आहे, कारण की विशाल हा खूप म्हणजे खूप डेंजर खिलाडी आहे आणि तो खतरनाक खिलाडी आहे. आणि असंही असू शकते मित्रांनो की आरबी सरांचा आणि विशालचा प्लॅनिंग असू शकते की आपण दोघं कॉम्पिटिटर म्हणून खेळायचं आणि एकमेकाला नॉमिनेट नाही करायचं. ह्या लोकांचा गेम पण असू शकते. पण सचिन दादा नॉमिनेट केलं ते एकदम बरोबर केलं होतं. बरोबर, रुचिता एकदम बरोबर बोलते. जो कोणी तू नॉमिनेट केलाय म्हणजे प्रभूला नॉमिनेट केलाय ते बरोबर आहे. पाठचा सीझन बघून आलेला आहे तो आणि पाठचा सीझन मध्ये जसं केलं होतं सूरज चव्हाण तो तसं करायचा ट्राय करतोय. पण ट्राय ही त्याच्यानं करूनही होणार नाही, कारण की सूरज चव्हाण हा फक्त आणि फक्त इमोशनली नव्हता तर तो गेम सुद्धा तसा खेळत होता. इथे कोणच गेम खेळत नाही जसं तो सूरज चव्हाण गेम खेळत होता. सूरज चव्हाणचा गेम बघायला लोक बसायचे टीव्हीच्या पुढं, ना की त्याचं इमोशनल बघायला. तो इमोशनल तर होताच, त्याचं रियालिटी तशी होती, पण सूरजचा गेमही तसा होता. खतरनाक गेम खेळत होता तो. कुठल्याही टास्क मध्ये सगळ्यात टॉप राहायचा आणि टॉपच राहायचा. हे ते कुणालाही जमणार नाही. सीझन 6 मध्ये कुठल्याच प्लेअरला जमणार नाही सूरज सारखा गेम खेळायला. आणि मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट की आता जे विशालचं स्टेटमेंट आहे की रोशनला फक्त तो यूज करणार आहे, तो बाहेर गेल्यानंतर विशाल रोशनला थोडा सुद्धा भाव देणार नाही. रोशनकडे त्याचं काहीच काम नाही असं तो स्वतः बोललेला आहे. आता रोशन दादाने फक्त विचार केला पाहिजे की काय करायचं आणि काय नाही ते. पण रोशन दादाने थोडं ऍक्टिव्ह झालं पाहिजे, बोललं पाहिजे, केलं पाहिजे. टास्क खेळून किंवा काम करून नाही चालत. रोशन दादा थोडं ऍक्टिव्ह व्हा आणि थोडंसं बोला प्लीज.